तर मित्रांनो, कशा आहात? पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, जो काही गोड-गोड बोलायला सण असेल तर तो फक्त 2 दिवसावर येऊन थांबलेला आहे. तर त्याच्यानिमित्त जे काही डिझाईन्स असतील तर ते आपण या ठिकाणी क्रिएट करत आहोत. तर त्याच्यामधला पहिला जो काही व्हिडिओ असेल तर तो काल आपण आणला होता. जर तुम्ही तो पाहिला नसेल तर स्क्रीनवर या ठिकाणी थंबनेल दिसत असेल आणि बाकी आजचा जो काही डिझाइन असेल तर तो या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर झूम करून दाखवत आहे मी नेहमी पद्धतीनं. तर ही जी काही डिझाइन असेल तर ही थोडीशी आपण वाईट जो काही पॅटर्न असेल तर त्याच्यामध्ये या ठिकाणी क्रिएट केलेला आहे. तर तुम्ही डिझाइन बघू शकता, एकदम जबरदस्त डिझाइन या ठिकाणी क्रिएट झालेली आहे. तर ह्या डिझाइनचं जे काही पीएल फाईल असेल सोबतच पीएनजी मटेरियल असेल सर्व तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले. त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला ते डाउनलोड करायचं. ओके, तर ते डाउनलोड करण्याच्या आधी तुम्हाला 2 कामं करायची. ते म्हणजे सगळ्यात पहिले आपलं जे चॅनल असेल तर त्याच्या जे लाल रंगाचं सबस्क्राईब नावाचं बटन दिसतं असेल त्याच्यावर क्लिक करायला तुम्हाला या ठिकाणी विसरायचं नाही. आणि दुसरं काम करायचं आहे ते म्हणजे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला जे काही सजेशन असतील तर ते सजेशन्स या ठिकाणी काय करू शकता, देऊ शकता. ओके, चला. त्याच्यानंतर लगेच तुम्हाला जायचं आहे इंस्टाग्रामला. ओके, तर या ठिकाणी गेल्याच्या नंतर तुम्ही काय करू शकता माहिती आहे काय, तुम्हाला जे काही प्रॉब्लेम्स येत असतील किंवा अजून दुसऱ्या जे काही अडचणी येत असतील तर या सर्वांची माहिती तुम्ही इथं आल्याच्या नंतर मला काय करू शकता, देऊ शकता. ओके, तर अशा पद्धतीचं जे काही असेल तर हे आपलं पेज आहे. त्या पेजवर जाऊन तुम्ही मला फॉलोसुद्धा या ठिकाणी करू शकता आणि बाकी मेसेजसुद्धा या ठिकाणी करून तुम्ही बाकीच्या गोष्टी या ठिकाणी विचारू शकता. सोबतच या ठिकाणी मी अशा पद्धतीच्या रील्स वगैरे पोस्ट करत असतो. सोबतच तुम्हाला डिझाईनसुद्धा या ठिकाणी बघायला मिळून जातील. तर तुम्ही हे सर्व कंटेंटसुद्धा या ठिकाणी येऊन काय करू शकता, चेकआउट करू शकता. ओके, चला. तर आपण जाऊयात आता आपली जी काही डिझाइन असेल तर डिझाइनकडे. ओके, तर डिझाइन या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल आता स्क्रीनवर. तर अशा पद्धतीची डिझाइन या ठिकाणी सांगणार आहे. सोबतच या ठिकाणी फोल्डरचं नाव बघू शकता, मकर संक्रांती 2 अशा पद्धतीनं नाव दिलेलं आहे. आणि उद्याच्याला एक आपला व्हिडिओ येऊन जाईल. तर अशा पद्धतीनं 3 व्हिडिओज या ठिकाणी तुमच्यासाठी राहून जातील. त्याच्यामध्ये या ठिकाणी सगळ्यात पहिले जे काही बॅकग्राऊंड असेल तर बॅकग्राऊंड दिलेलं आहे. जसं मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं की थोडंसं व्हाईट पॅटर्न यावेळेसला आपण या ठिकाणी यूज केलेला आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता जे काही स्मोक असेल तर स्मोक या ठिकाणी पतंगावर सुद्धा अप्लाय केला आहे. आणि त्याच्यानंतर थोडा जे काही कलर असेल तर कलर या ठिकाणी घेऊन आपण आपले जे काही बॅकग्राऊंड असेल ते या ठिकाणी क्रिएट केलेलं आहे. ओके, बॅकग्राऊंड दिलेला आहे. त्याच्यानंतर बाकीचे जे काही पेजेस असतील सर्व या ठिकाणी दिल्यात. आणि हा टेक्स्ट सुद्धा एकदम कलरफुल असा मी तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे. तर याचं जे काही माझं बॅकग्राऊंड असेल स्क्रीनचं तर ते ब्लॅक आहे, त्याच्यामुळे तुम्हाला व्यवस्थित या ठिकाणी दिसत नाही. पण जेव्हा तुम्ही या ठिकाणी अप्लाय करसाल त्यावेळेसला तुमच्या गोष्ट ती लक्षामध्ये येऊन जाईल. ओके, बाकीच्या सर्व पेजेस या ठिकाणी तुम्हाला मिळून जातील. आणि शेवटी सर्व पेजेस लावल्याच्या नंतर जे काही आपली डिझाईन दिसत असेल फायनल तर ते फायनल आउटपुट तुम्हाला काय अशा पद्धतीचं या ठिकाणी दिसणार आहे. ओके, आता हे सगळे या ठिकाणी करायचं आहे. तर हे करण्याला जाण्याच्या आधी तुम्हाला एक गोष्ट सांगणे आहे की जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओ नक्की बघा तुम्ही. आणि सोबतच या ठिकाणी लाल रंगाचं जे सबस्क्राईब नावाचं बटन असेल का नाही त्याच्यावर क्लिक करायला बिलकुल या ठिकाणी विसरू नका. कारण सबस्क्रिप्शनचा जो काही रेट असेल तो खूपच या ठिकाणी कमी झाला आहे. तर त्याच्यामुळे म्हणतोय की तेवढं या ठिकाणी करायला बिलकुल तुम्हाला विसरायचं नाही. ओके, आता डिझाइन करण्यासाठी आपण चाललो आहोत आपले जे काही पिक्सल लॅब असेल तर पिक्सल लॅबमध्ये. ओके, तर या ठिकाणी काल मी सांगितलं होतं की मी तुम्हाला सांगणार नाही, पण याच्यामध्ये प्रॉब्लेम असा येतो जे की फर्स्ट टाइम आपला व्हिडिओज बघत असतील. ओके, त्यांना समजत नाही की एक्झॅक्टली काय करायचं काय नाही ते. तर त्यांच्यासाठी या ठिकाणी सांगून देते. तर तुम्हाला सिम्पली काय करायचं, अशा पद्धतीचा इंटरफेस दिसेल. तर ह्याचे काय न्यू टेक्स्ट असेल या ठिकाणी डिलीट करून 3 डॉटवर क्लिक करायचं. त्याच्यानंतर जायचं तुम्हाला इमेज सायझर. ओके, आणि तर हाईट आणि जे काही विड्थ असेल तर ही तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल 1280. तरी खोडायचं आणि 5,000 या ठिकाणी तुम्हाला काय करायचं, टाकून घ्यायचं. टाकल्याच्या नंतर डबल चौकोन आणि इथं तुम्हाला कलर्समध्ये जायचं आणि जो काही व्हाईट रंग असेल तो तुम्हाला या ठिकाणी काय करायचा, सेट करायचा आहे. हा सेट केल्याच्या नंतर प्लस आयकॉनवर क्लिक करून फ्रॉम गॅलरीवर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर इथून तुम्हाला जायचं आहे आणि या ठिकाणी जे काही फोल्डर असेल ओके तर ते फोल्डर या ठिकाणी तुम्हाला काय करायचं, सर्वात आधी सिलेक्ट करावे लागेल. तर मी या ठिकाणी फोल्डर सिलेक्ट केलं आहे. तुम्ही नाव बघू शकता, मकर संक्रांती 2 अशा पद्धतीचं फोल्डरचं नाव दिलेलं आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले जे काही बॅकग्राऊंड असेल तर बॅकग्राऊंड घ्यायचं आहे. सेटिंगच्या ऑप्शनवर क्लिक करा आणि रिलेटिव्ह साईज नावाच्या ऑप्शनवर तुम्हाला या ठिकाणी काय करायचं, क्लिक करायचं. ओके, तर सेम पॅटर्नमध्ये या ठिकाणी तुम्हाला जे काही प्रोसेस असेल तर ती या ठिकाणी कंप्लीट करून घ्यायचं आहे. तर ही कधीपर्यंत करायचं तुम्हाला, जोपर्यंत तुमच्या सर्व जे काही पिंजेस या ठिकाणी तुम्ही यूज करत असाल हे जर पिंज तुमच्या या ठिकाणी ॲड होत नसेल तोपर्यंत या ठिकाणी तुम्हाला काय करायचं, करून घ्यायचं. ओके, आता हे जे काही नेम प्लेट दिली असेल याचा थोडासा कलर या ठिकाणी जास्त झाला होता, तर तुम्हाला कमी जास्त करायचं असेल तुम्ही या ठिकाणी करू शकता. त्याच्यासाठी तुम्हाला ओपेसिटी नावाचं जे काही ऑप्शन असेल ओके तर ते ऑप्शन या ठिकाणी कमी करायचं. तर मी या ठिकाणी 83% ठेवलं होतं. तुम्हाला जर कमी करायचं असेल करू शकता. त्याच्यानंतर तुमचा जो कोणी मॉडेल असेल किंवा ज्याचं कोणाची ऑर्डर आली असेल त्याचा फोटो किंवा तुमचा स्वतःचा फोटो तुम्ही या ठिकाणी टाकू शकता. त्याच्यानंतर पुन्हा प्लसवर क्लिक करून तुम्हाला इथं जायचं आहे आणि आता या ठिकाणी गेल्याच्या नंतर काय करायचं, मॉडेलचं जे काही नाव असेल ओके तर ते नाव तुम्हाला या ठिकाणी काय करायचं, ॲड करून घ्यायचं. ओके, आणि आता तुम्हाला गंमत सांगून देतो. तर काही जण कसं करायलेत माहिती आहे का, पासवर्ड शेवटी टाकायला म्हणून डायरेक्ट शेवटच्या भागात चाललेत. तर पासवर्ड मी तुम्हाला आता सांगून देणार. तर पासवर्ड तुम्हाला किती टाकायचा आहे, 1326. किती टाकायचा आहे, 1326. 4 अंकाचा पासवर्ड आहे. हाच टाकल्याच्या नंतर पीएनजी फाईल आणि सोबतच पीएल फाईल दोन्ही तुम्ही या ठिकाणी काय करू शकता, ओपन करू शकता. ओके, कोणाला पासवर्ड सांगायचा नाही, तुम्हाला सांगितलं आहे या ठिकाणी लक्षात ठेवा. हे झाल्याच्या नंतर प्लसवर क्लिक करून पुन्हा एकदा फ्रॉम गॅलरी. त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला
स्टोरेजमध्ये जायचं आहे आणि या ठिकाणी जे काही आपली मेंटेक्स पेन जे असेल ओके, ज्याला आपण या ठिकाणी कलरफुल इफेक्ट वगैरे अप्लाय केले होते, तर या ठिकाणी तुम्हाला घ्यायला यायचे अशा पद्धतीनं. त्याच्यानंतर हे तुम्हाला या ठिकाणी काय करायचं, लॉक करायचं. ओके, आता हे लॉक झाल्याच्या नंतर या ठिकाणी एक तिळगुळाची जी काही आपली प्लेट असेल तर ते प्लेट या ठिकाणी आपण ठेवलेली आहे, ते सॉरी ताट आहे ते ताट तुम्हाला या ठिकाणी काय करायचं, ॲड करून घ्यायचं काय अशा पद्धतीनं. आणि हे जे काय असेल तर खालच्या भागामध्ये तुम्ही या ठिकाणी सेट करू शकता. पुन्हा एकदा तुम्हाला या ठिकाणी काय करायचं, लॉक करून टाकायचं. पुन्हा एकदा प्लसवर क्लिक करून तुम्हाला जायचं परत एकदा फोल्डरमध्ये गेल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला हे जे काही टेक्स्ट असेल ते टेक्स्ट या ठिकाणी दिसणार आहेत, तर टेक्स्ट या ठिकाणी तुम्हाला ॲड करून घ्यायचं. ओके, तर डायलॉग असा एकदम मस्त आपण दिला होता, सेम तुम्हाला सुद्धा या ठिकाणी काय करायचं, ॲड करून घ्यायचं. ओके, आता जर डेट पिन वगैरे तुम्हाला लावायची असेल तुम्ही ती सुद्धा या ठिकाणी ॲड करू शकता, पण मला काही आवश्यकता वाटली नाही त्याच्यामुळे या ठिकाणी ॲड केलेले नाही आहे. बाकी ही जी काही डिझाईन असेल एकदम जबरदस्त अशी दिसते आणि मी माझ्या क्लायंटला दिल्याच्या नंतर सुद्धा मला एकदम चांगला रिस्पॉन्स आला होता, तर त्याच्यामुळेच ह्याच्यावर जे काही व्हिडिओ असेल ते व्हिडिओ या ठिकाणी मी क्रिएट केलेला आहे. आता आपलं शेवटचं काम राहिलं ते म्हणजे आपला जो काही लोगो असेल तर तो लोगो आपल्याला या ठिकाणी काय करायचा, प्लेस करून घ्यायचा. ओके, तर मी या ठिकाणी व्हर्टिकल साईडमध्ये लावून घेतलेला आहे. तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने या ठिकाणी काय करू शकता, तुमचा लोगो लावू शकता. ओके, तर या ठिकाणी सेट केला. त्याच्यानंतर आपली जी काही डिझाईन असेल ही पूर्ण या ठिकाणी कंप्लीट झालेली आहे. तर मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं होतं की बाबा हे जे काही ओपेसिटी असेल ओके याची तुम्हाला या ठिकाणी कमी करायचं आहे, तर अशा पद्धतीने तुम्ही कमी जास्त करू शकता. तुम्हाला जेवढं चांगलं वाटेल तेवढं तुम्ही या ठिकाणी काय करू शकता, ठेवू शकता. ओके, आता याच्यामध्ये चेंजेस काय काय करायचे ते तुम्हाला सर्वांना माहिती झाले असेल, त्याच्यामुळे मी पुन्हा एकदा ते चेंजेस या ठिकाणी सांगत बसत नाही. तर जे काही डिझाईन असेल तर हे तुम्हाला या ठिकाणी सेव्ह करायचं आहे. सेव्ह केल्याच्या नंतर तुम्हाला कसं वाटलं काय नाही ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. बाकी तुम्हाला जर बड्डेचे व्हिडिओज या ठिकाणी बघायचे असतील तर एक व्हिडिओ तुम्हाला लेफ्ट साईडला दिसत असेल आणि एक व्हिडिओ तुम्हाला राईट साईडला दिसत असेल, तर दोन्हीमध्ये एकदम जबरदस्त अशा बड्डेच्या डिझाईन सांगितल्या होत्या. जर बघायचे असतील तर दोन्ही व्हिडिओ जाऊन या ठिकाणी चेकआउट करू शकता. बाकी आपण या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबूयात, भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.